नमस्ते. आज आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता. मुलांना सुट्ट्या चालू आहेत, त्यामुळे त्यांना असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. तर आज आपण पास्ता रेसिपी करणार आहोत. पहिल्यांदा पातेल्यामध्ये पाणी गरम केलं, 1 चमचा तेल, थोडंसं मीठ घातलं आणि इथे आता मी व्हीट आणि रवा यापासून बनवलेला पास्ता घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही पास्ता घेऊ शकता. याला मीडियम फ्लेमवर उकळी येऊ द्यायची, मध्ये मध्ये हलवत राहायचं. आता जो पास्ता असेल त्या पास्ताच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं की तो किती वेळ उकळला गेला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही अनुकरण करू शकता. आता हा मी पास्ता शिजवून घेतलेला आहे. सुरीच्या साहाय्याने चेक केला तर हा व्यवस्थित शिजलेला आहे. आता हा जो पास्ता आहे हा मी गाळणीमध्ये घालून व्यवस्थित निथळून घेणार आहे. याच्यावर थंड पाणी सोडायचं म्हणजे हा व्यवस्थित सुट्टा होतो. आता भाज्यांमध्ये मशरूम घेतलेला आहे, पिवळा शिमला मिर्च, हिरवी, लाल शिमला मिर्च आणि इथे कोबी मी पातळ चिरून घेतलेला आहे. तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता एका पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही ऑलिव्ह ऑइल किंवा साधं ऑइल पण घालू शकता. बटर मेल्ट होईपर्यंत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि एकदा का बटर मेल्ट झालं की याच्यामध्ये आपण जे मगाशी चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या याच्यामध्ये मिक्स करायच्या. आता भाज्या मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मोठी ठेवायची आणि मोठ्या फ्लेमवरच आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या ह्या भाज्या व्यवस्थित परतल्या जातात. याचा कच्चापणा निघून जातो आणि त्याचा क्रंच जो आहे तो आहे तसाच राहतो. आता चवीनुसार काळी मिरी पावडर, थोडीशी चिली फ्लेक्स याच्यामध्ये घालायचे. आता ह्या भाज्यांमध्ये मीठ घातलेलं नाही, कारण मीठ घातलं की भाज्या लगेच ओलसर होतात. तर हे मीठ आपण नंतर घालणार आहोत. आता भाज्या परतून झाल्या की त्या व्यवस्थित एका साईडला घेऊन एका पॅनमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. आता ह्याच पॅनमध्ये आपण सॉस बनवणार आहोत. तर हा पॅन गरम आहे, याच्यावर बटर घातलं की गॅस कमी करायचा, नाहीतर मग बटर जे आहे ते आपलं जळून जाईल. तर कमी गॅस केल्यानंतर याच्यामध्ये ओट्स जे विकत मिळतात त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. तर 1 चमचा ओट्स पावडर, 1 चमचा मैदा हा व्यवस्थित आपण मंद गॅसवर परतून घेणार आहोत. इथे मी सुरुवातीला अर्धा चमचाच मैदा घातलेला होता, पण आता तुम्हाला कमी वाटतोय त्यामुळे राहिलेला अर्धा चमचा मी आत्ता ॲड करत आहे. तर टोटल आपण 1 चमचा मैदा आणि 1 चमचा ओट्सची पावडर घातलेली आहे. आता हे व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम आहे ती स्लोच आहे. आता हळूहळू आपण याच्यामध्ये दूध मिक्स करायचं. दूध मिक्स करत असताना याची गुठळी होणार नाही. मैदा आणि ओट्स एकसारखे दुधामध्ये विरघळले जातील असा प्रयत्न करून हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं, जेणेकरून आपला जो सॉस आहे तो एकसारखा आणि व्यवस्थित आपल्याला हवा तसा पातळ करून घेता येईल. तर 2 ते 3 मिनटं ह्याला सतत हलवत राहायचं, जेणेकरून याच्यामध्ये कुठलीही गाठ तयार व्हायला नको. आता हे पहा, आपण या ठिकाणी सॉसची कन्सिस्टन्सी आहे ती आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो. त्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये दूध मिक्स करू शकता. तर हा मी एवढा पातळ ठेवलेला आहे. आता याच्या चवीनुसार काळी मिरी पावडर, थोडेसे चिली फ्लेक्स, मुलांना किती तिखट आवडतं त्याच्या प्रमाणामध्ये घालू शकता. आता ह्या जो चिली फ्लेक्स आणि मिरी पावडर आहे ती सॉसमध्ये व्यवस्थित मिक्स झाली की याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर आपण नंतर चीज घालणार आहोत, त्यामुळे मीठ घालताना थोडंसंच मीठ घाला. नंतर वाटलं कमी आहे तर वरून घालता येऊ शकतं. आता सॉसला व्यवस्थित उकळी आली की आपण जो मगाशी पास्ता शिजवून ठेवलेला तो याच्यामध्ये मिक्स करायचा. आता 1 मिनिटभर हा पास्ता या सॉसमध्ये एकसारखा करून घ्यायचा. थोडासा हा पास्ता आणि सॉस मिक्स झाला की गॅसची फ्लेम कमी करायची आणि आपण ज्या भाज्या मगाशी परतून घेतलेल्या होत्या त्या या सॉसमध्ये मिक्स करायच्या. तर आता आपल्या पास्ता, भाज्या सगळं एकत्र मिक्स झालेलं आहे. तर याला थोडंसं 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं. सर्वच गरम असल्यामुळे आपल्याला काही फार वेळ लागत नाही. आता हा पास्ता चीजी होण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही चीज आहे ते तुम्ही खिसून पण घालू शकता. तर आता इथे माझ्याकडे चीजची स्लाइस आहे ती मी वर ठेवली आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं अशीच याला मंद गॅसवर वाफ देणार आहे. तर वाफ बसेपर्यंत हे जे चीज आहे ते हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात होईल. आता सर्व पास्ता एकसारखा करून घ्यायचा. हा जो आपला पास्ता आहे हा चीजी असा छान तयार होतो आणि गरमागरम मुलांना आपण सर्व करू शकतो. तर आता हा आपला तयार झालेला आहे. तर असा मस्त भरपूर भाज्या घातलेला क्रीमी व्हाईट सॉसमधला हा आपला चीज पास्ता तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. आता जर तुम्हाला वरून आवडत असेल तर तुम्ही मिक्स हर्ब्ससुद्धा घालू शकता.
पण मिरीची आणि चिली फ्लेक्सची टेस्ट याला खूप छान लागते. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.